नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई युनिव्हर्सिटी आणि बामोपेट 2021साठी रिसर्च मेथोडॉलॉजीवर प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघणार आहोत. प्रॅक्टिस क्वेश्चन्सचा हा पार्ट 5वा आहे. याआधी 4 पार्ट झालेले आहेत. प्रत्येक पार्टमध्ये आपण 10 क्वेश्चन्सची प्रॅक्टिस घेतोय. या पार्टमध्ये देखील आपण 10 क्वेश्चन्स बघणार आहोत. यांसाठी चांगली गोष्ट म्हणजे टेस्ट सिरीज या चॅप्टरवरती आपण अवेलेबल केलेले आहेत. टोटल 10 टेस्ट या टेस्ट सिरीजमध्ये दिल्या जाणार आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 40 क्वेश्चन्स असणार आहेत. त्याचप्रकारे नोट्स देखील मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे आणि याची फीस फक्त 499 रुपये आहे. जेवढी टेस्ट सिरीजचा तुम्ही अभ्यास कराल, टेस्ट द्याल, तेवढं तुम्ही पेट एक्झाममध्ये लवकर क्लिअर करू शकता. बघूयात आपला पहिला प्रश्न. In a line graph within a research report, the dash dash variable is generally shown on the y-axis. The dash dash variable is put on the x-axis. म्हणजे एका संशोधन अहवालातील चित्ररेखात व्हेरिएबल साधारणपणे y अक्षावर एक आणि दुसऱ्या म्हणजे x ॲक्सिसवर एक व्हेरिएबल दर्शवलं जातं. त्याच्या ऑप्शन्स बघूया. इंडिपेंडंट अँड डिपेंडंट म्हणजे स्वतंत्र किंवा अवलंबून, डिपेंडंट इंडिपेंडंट, अवलंबून स्वतंत्र, इंटरडिपेंडंट अँड स्पॉन्टेनियस, परस्परलंबी किंवा उत्स्फूर्त, डी स्पॉन्टेनियस किंवा डिपेंड म्हणजे उत्स्फूर्त किंवा अवलंबून. तर याचं करेक्ट ऑप्शन काय आहे? बी आहे. कारण वाय ॲक्सिसवरती डिपेंडंट व्हेरिएबल्स असतात आणि एक्स ॲक्सिसवर इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असतात, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन बी आहे. आता प्रश्न बघूया. वेन प्रिपेअरिंग अन ओरल प्रेझेंटेशन वन मस्ट कीप इन माइंड म्हणजे तोंडी सादरीकरण करत असताना एखाद्याने हे लक्षात ठेवले पाहिजे. काय ते ऑप्शन्सपैकी बघूया आपलं काय आन्सर आहे. हू इज अन ऑडियन्स, प्रेक्षक कोण आहे. व्हॉट डज ही शी होप टू गेन फ्रॉम प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरणातून काय मिळण्याची त्याला अपेक्षा आहे. व्हॉट शुड बी कोर ऑफ ब्रीफिंग म्हणजे ब्रीफिंगचे मूळ काय असावे. किंवा डी ऑल ऑफ द अबोव आर इम्पॉर्टंट वरील सर्व महत्त्वाचे आहेत. तर पहिले दोन तरी आपल्याला महत्त्वाचे वाटतात. म्हणजे ऑडियन्स कोण आहे हे पण लक्षात असलं पाहिजे जेव्हा आपण तोंडी सादरीकरण करतो. लहान मुलं असतील तर त्यांना ते समजावून सांगितलं पाहिजे. मोठी असतील तर उदाहरण देऊन किंवा असं समजावलं पाहिजे. म्हणून प्रेक्षक कोण आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. बी आहे की सादरीकरणातून काय मिळण्याची त्याला अपेक्षा आहे म्हणजे आपल्याकडून जो सादर करणारा आहे तोंडी आपलं प्रोजेक्ट वगैरे काय असेल ते तो सादर करणार असेल त्याला काय अपेक्षा आहे हे ओळखलं पाहिजे. आणि ए सादरीकरणातून काय ओळखलं आहे हे अपेक्षित आहे हे ओळखलं पाहिजे. म्हणून आपलं ए आणि बी दोन्ही ऑप्शन करेक्ट आहेत. तर सी पण आहे की ब्रीफिंगचं मूळ काय असावं, म्हणून सी पण ऑप्शन करेक्ट आहे. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन आहे डी. तर बघूया आपला नेक्स्ट प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग टूल इज बेस्ट फॉर प्रेझेंटिंग द डेटा टू द ग्रुप म्हणजे एखाद्या गटाला ग्रुपला डेटा सादर करण्यासाठी खालीलपैकी कोणती साधने सर्वोत्तम आहेत. आपले ऑप्शन्स आहेत एक्सेल, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, वर्ड डॉक्युमेंट, नन ऑफ द अबोव. तर काय एक्सेल कशासाठी वापरलं जातं की जे काय फॉर्म्युले वगैरे आहेत ते टाकून आपण त्याचं एक शीट बनवू शकतो. पॉवर पॉईंटमध्ये प्रेझेंटेशन देऊ शकतो किंवा डेटा जे काय आहे ते आपल्याला पॉवर पॉईंटमधून देता येतं. वर्ड डॉक्युमेंटमध्ये तर सगळं टायपिंग केलेलं आपलं फॉर्मॅट किंवा मटेरियल, स्टडी मटेरियल, सिलेबस जे काय असतं आपण वर्ड डॉक्युमेंटमध्ये मिळवत असतो. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे बी. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे आपण गटाला सादर करू शकतो. सगळी साधने सर्वोत्तम प्रकारे या डेटा सगळा या पॉवर पॉईंटमधून दाखवू शकतो. पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग टूल इज बेस्ट फॉर डेव्हलपमेंट ऑफ रिपोर्ट और थेसिस अहवाल किंवा थेसिसच्या विकासासाठी खालीलपैकी कोणते साधन उत्कृष्ट आहेत. आपले ऑप्शन तेच आहेत एक्सेल, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, वर्ड डॉक्युमेंट, नन ऑफ द अबोव. तर आपण बघितले कशाचे काय उपयोग आहेत. त्या मागच्या प्रश्नाचं आपलं आन्सर पॉवर पॉईंट होतं जे डेटा प्रेझेंट करण्यासाठी चांगलं आहे. तसंच रिपोर्ट आणि थेसिस प्रेझेंट करण्यासाठी सर्वोत्तम यातलं काय आहे तर करेक्ट ऑप्शन आहे सी वर्ड डॉक्युमेंट. वर्ड डॉक्युमेंटमध्ये रिपोर्ट आणि थेसिस म्हणजे अहवाल आपण चांगल्या प्रकारे दर्शवू शकतो. बघूया पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग टूल इज बेस्ट फॉर कॅल्क्युलेशन विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युले सूत्रांच्या मदतीने गणना करण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन सर्वोत्तम आहेत. मगाचप्रमाणेच थेसिस वर्ड डॉक्युमेंटमध्ये बनवतात, पॉवर पॉईंटमध्ये डेटा दाखवला जातो, तर एक्सेलमध्ये आपण सूत्रांच्या मदतीने गणना करू शकतो. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन काय येणार ए हे करेक्ट ऑप्शन येणार आहे. पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज ई जर्नल्स डेटाबेस खालीलपैकी कोणते ई जर्नल्स डेटाबेस आहे. ऑप्शन्स आहेत स्कोप्स, स्कोपस, जर्नल ऑफ इंजिनिअरिंग अँड सायन्स, अभियांत्रिकी व विज्ञान जर्नल, इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंट,
ऑपरेशन व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय जर्नल, नन ऑफ द अबव, वरीलपैकी काही नाही. तर ई जर्नल डेटाबेस म्हणजे खालीलपैकी कोणते ई जर्नल डेटाबेस आहे, तर कोणता आहे तर ए स्कोपस हे जे आहे ते ई जर्नल डेटाबेस आहे. बघूया प्रश्न. डॅश डॅश हॅज हेल्प रिसर्चर्स ऑल ओव्हर द वर्ल्ड टू वर्क टुगेदर इन कोलॅबरेशन. या डॅश डॅश याने जगभरातील संशोधकांना एकत्र काम करण्यासाठी मदत केलेली, सहकार्याने एकत्र काम करण्याची मदत केलेली आहे. तर ऑप्शन बघूया काय आहे. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे ICT, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान, वर्ल्ड प्रोसेसिंग, प्लॅगरिझम आणि ऑल ऑफ द अबोव. त्याचं करेक्ट ऑप्शन काय आहे, तर करेक्ट ऑप्शन हे ए आहे, कारण ICTमुळेच जगभरातील सगळे संशोधक एकत्र सहकार्याने मदत करतात. आपलं थेसिस दुसऱ्याला लिटरेचर रिव्ह्यूसाठी मिळालं ते ICTमुळेच मिळालं, म्हणून या प्रश्नाचा आन्सर करेक्ट ए आहे. पुढचा प्रश्न. व्हॉट इज WWW स्टँड्स फॉर. WWW म्हणजे काय, कशासाठी असतं. तर बघूया. हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, वर्ल्ड वाईड वेब, TCP/IP प्रोटोकॉल, नन ऑफ द अबोव. तर आपलं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे बी, वर्ल्ड वाईड वेब, विश्वव्यापी जाळे. म्हणजे वर्ल्ड वाईड वेब वापरतात कशासाठी, ह्याचे WWW वरूनच आपल्या लक्षात आलं पाहिजे की वर्ल्ड वाईड वेब, म्हणून हे आपण एखादी वेबसाईटची लिंक टाकताना किंवा एखादी वेबसाईट सर्च करताना हे टाकतो. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन काय आहे, वर्ल्ड वाईड वेब, बी ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा प्रश्न. शोधगंगा हे काय आहे. करेक्ट ऑप्शन बघूया. रिझर्व्हर ऑफ इंडियन थेसिस म्हणजे भारतीय प्रबंधाचे जलाशय आहे. रिझर्व्हर ऑफ रिसर्च पेपर इन इंडिया, भारतातील शोध निबंधाचा जलाशय आहे. कलेक्शन ऑफ UGC रिलेटेड इन्फॉर्मेशन, UGCशी संबंधित माहिती संकलन आहे की नन ऑफ द अबोव. याचं करेक्ट ऑप्शन आहे ए, रिझर्व्हर ऑफ इंडियन थेसिस म्हणजे भारताचे प्रबंधाचे जलाशय, जे काय प्रबंध आपण तयार करतो ते सगळे शोधगंगावर मिळतात, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन ए आहे. पुढचा प्रश्न. द प्रॅक्टिस ऑफ शोविंग समवन्स वर्क, आयडिया, पेपर ॲज वन्स ओन विदाउट प्रॉपर एक्नॉलेजमेंट इज टर्म ॲज. एखाद्याची योग्य माहिती न देता एखाद्याचे कार्य, कल्पना, कागद स्वतःचे म्हणून दर्शवण्याची प्रथा डॅश डॅश म्हणून म्हणतात किंवा त्याला म्हणतात. ऑप्शन्स बघूया. सायटेशन उद्धरण, प्लॅगरिझम वाङ्मयवाद, रेफरन्सिंग संदर्भ. याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे बी, वाङ्मयवाद. जर एखाद्याला जेव्हा माहिती देऊन करतो आपण ही सगळी कार्य, तेव्हा ती येतात संदर्भमध्ये, पण जेव्हा ती माहिती न देता आपण हे सगळं करतो तेव्हा ते प्लॅगरिझममध्ये येतं, म्हणजे वाङ्मयवादामध्ये येतं. याचं करेक्ट ऑप्शन बी आहे. आजचे आपले 10 प्रश्न इथे झालेले आहेत. अजून एक गोष्ट सगळ्यांसाठी चांगली आहे ती म्हणजे महाराष्ट्र सेट 2021ची प्रिपरेशन करणाऱ्यांसाठी आम्ही टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करणाऱ्यांना किंवा घेणाऱ्यांना फुल सिलेबस नोट्स मराठीमध्ये अवेलेबल होणार आहेत. या टेस्ट सिरीजमध्ये टोटल 60 टेस्ट मिळणार आहेत. पर युनिटवर 2 टेस्ट, अशा 20 टेस्ट. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतले किंवा प्रश्न ज्याच्यात 10 टेस्ट आणि फुल सिलेबसच्या 30 टेस्ट, अशा टोटल 60 टेस्ट मिळणार आहेत. या 60 टेस्टचा सराव झाल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र सेट सहजासहजी निघून जाण्याचे चान्सेस आहेत, म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि जो व्हॉट्सअपवरती ग्रुप तयार होणार आहे तो पूर्णपणे पेड ग्रुप असणार आहे. याची फीस असणार आहे 1499 रुपये आणि यावरती तुम्हाला काही डिस्काउंट हवं असेल किंवा या टेस्ट सिरीजवरती डिस्काउंट हवे असेल तर तुम्ही अँड्रॉइड ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून आमचं ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. या ॲप्लिकेशनमधून महाराष्ट्र सेट 2021 ही कॅटेगरी सिलेक्ट करून टेस्ट सिरीज सबस्क्राईब करू शकता. त्याची फीस ॲप्लिकेशनवर 999 रुपये आहे. लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा, जेणेकरून येणाऱ्या सेट एक्झामपर्यंत तुमची चांगली प्रॅक्टिस होईल, चांगला सराव होईल, म्हणून आजच जॉईन करा.